तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्या दिवशी राजीनामा घेणार. सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. मात्र एकतर्फी प्रचार करणाऱ्यांना सतेज पाटील यांनी गर्भित इशारा दिला आहे. जर एखाद्या प्रभागातून एकच उमेदवार निवडून आला आणि अन्य 3 उमेदवार पराभूत झाले तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार असल्याचा गर्भित इशारा पाटील यांनी दिला आहे. सतेज पाटील यांनी कसबा बावड्यात कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसबा बावडा लाईन बाजारमधील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पाटील यांनी म्हटलं आहे की माझी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विनंती असणार आहे की प्रभाग 4 उमेदवारांचा आहे, त्यामुळे सर्वच उमेदवार सर्वच ठिकाणी पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने मत मागताना चौघांसाठी मते मागितली पाहिजे. जर एखाद्याने एकच मत मागितलं तर ते लक्षात येतं असंही ते म्हणाले आहेत. 4 उमेदवारांनी 4 मतं सांगितली पाहिजे आणि माझी इच्छुकांना विनंती आहे की कोण एक मत तुम्हाला देतो म्हणले तर घेऊ नका. एका मताला तुम्ही निवडून येत नाही, तुम्ही पॅनेललाच मत मागितलं पाहिजे. हे माझं 100% तुम्हाला सांगणं त्या ठिकाणी असेल, 100%. आणि मी धैर्यपणे तुमच्या इच्छुकांना सांगतो, उद्या जर मला धोका झाला, 3 मधला एक कोणतरी उमेदवार पडला आणि मला लक्षात आलं की एका उमेदवारानं तिथं जास्त मतं घेतली कारण पॅनेलला घेतली नाही, त्याचा त्या दिवशी निवडून आलेल्या दिवशी राजीनामा असणार. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मतं मागताना तुम्ही 4 मतं मागितली पाहिजे. तुम्ही मला एकट्या पुरतं का असली भानगड चालणार नाही, कळतं हे का लपून राहत नाही. निवडणुकीत ह्या गोष्टी लपून राहत नाही. माणसं बोलतातच, संध्याकाळी असं बोलतोय आणि माझा फोन तर रात्री 10 नंतर निवडणूक असते ती चालू असते, 10 नंतरच बातम्या येतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.